नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। उद्या आहे दसरा। दसरा म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक जो मुहूर्त मानला जातो आपण शुभ मुहूर्त तो आहे। या दिवशी शुद्धी करण्याची अशी म्हणजे काही गरज नसते। ह्या दिवशी आपण नवीन कार्य प्रारंभित करू शकतो। तर उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण जी नेहमी घराची स्वच्छता करत असतो त्याच्यात ॲडिशन असं घरामध्ये स्वच्छता करताना घरामध्ये हळद, त्याचप्रमाणे गोमूत्र, गंगाजल ह्या वस्तूंचा 3 ज्या आहेत त्यांचा वापर करा। जेणे घरामध्ये शिडकाव करा, लादी पोछा करत असताना ह्या गोष्टींचा यूज करा। बाहेर सडा आहे तो टाका आणि त्याचबरोबर रांगोळी देखील काढायला विसरू नका। तर उद्या जो आहे तो 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त उद्या आहे। विजयादशमी किंवा आपण त्याला दसरा असं म्हटलं जातं। रावण दहन केलं जातं बऱ्याच ठिकाणी। तर आता उद्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक अशी वस्तू आणायची आहे की जेणेकरून तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, सर्व विघ्न किंवा आणि जी काही प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक असतील, मानसिक प्रॉब्लेम असतील, शारीरिक प्रॉब्लेम असतील, ते सर्व दूर होणार आहेत त्या एका वस्तूमुळे। तर ते आहे म्हणजे शमीचे जे झाड असते ते। जर तुम्हाला शमीचं झाड कुठे नर्सरीमध्ये मिळालं उद्याच्या दिवशी तर तुम्ही उद्या ते नक्की घेऊन या। तुम्ही सकाळी घेऊन येऊ शकता, दुपारी सायंकाळपर्यंत ते घरामध्ये आणू शकता। आता शमीचं झाडाचा उपयोग कसा करायचा आहे, शमीचं जे जर मोठं झाड कुठे तुमच्याकडे जवळपास असेल तर तुम्ही त्याचे पानं म्हणजे 7-8 पानं वगैरे तुम्ही अशी तोडून आणू शकता। तर शमीच्या झाडाची जी पानं आहेत ती आणल्यानंतर तुम्हाला उद्याची रात्रभर जी तुमची देवघर आहे तिथे ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर जी ती पानं आहेत ती तुम्ही त्याचं छोट्या पुडीमध्ये वगैरे ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात। तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकतात। याने जर कोणाचाही व्यवसाय अगदी बंद जरी पडायला लागलेला असेल ना तरी तो पुन्हा नव्याने जोमाने सुरू होण्याचे चान्सेस वाढलेले असतात। शमीच्या झाडामध्ये एवढी ताकद आहे। शमीचे जे झाड आहे त्याची जी पानं म्हणते मी, त्याच्यानंतर शमीच्या झाडाचं म्हणजे थोडंसं खोड मिळालं किंवा छोटं झाड असेल तरी पानांजवळचा जरी भाग मिळाला तरी तो तुम्ही घरामध्ये उद्याच्या दिवशी असंच तुम्हाला त्याचा पूजा करायची आहे। शमीचे पानं पण जी तुम्ही ठेवणार आहात त्याची पण पूजा करायची आहे। खोड जरी तुम्हाला मिळालं तरी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून। आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला कशासाठी खोड जे आहे ते यूज करायचं आहे ते सांगते। घरामध्ये एखादा व्यक्ती वारंवार आजारी असेल, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत BP, शुगर, डायबिटीस किंवा हे जे काही प्रॉब्लेम आहेत, लहान मुलं वारंवार आजारी पडतात, वारंवार नजर दोष होतो, वारंवार काही दोष त्यांना होत असतील, डॉक्टरचे तर प्रयत्न तुमचे चालूच असतील, परंतु ह्याबरोबर जर अशी कोणी नकारात्मक व्यक्ती असेल म्हणजे ज्याला काहीतरी त्रास आहे तो, आणि त्याचबरोबर एक नकारात्मक म्हणजे असं की ज्या व्यक्तीला म्हणजे आयुष्यामध्ये होप्सच नाही कुठल्या गोष्टीत, तो स्वतः पण होप्स ठेवत नाही, दुसरा समोरचा प्रयत्न करतो आहे त्याला पण होप ठेवू देत नाही की त्यालाही कामामध्ये व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन तर त्याचं लागतच नसणार, परंतु जो समोरचा काही चांगलं करायला गेला की त्याला अडथळे आणायचं काम करत नसणारा घरातील व्यक्ती, तर त्या व्यक्तीच्या गळ्यात ते ताईत म्हणून ताईतमध्ये तुम्ही हे बांधून ठेवू शकता। त्याचबरोबर लहान मुलं जी लहान आहेत, कोणी आजारी असेल त्यांच्या देखील गळ्यामध्ये नॉर्मली गळ्यामध्ये जी घालणारी ताईत मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही हे खोड फक्त घालून ठेवा आणि लाल दोरा असतो त्याच्यामध्ये तो ताईत घालून तुमच्या गळ्यामध्ये म्हणजे जो कोणी आजारी आहे किंवा जो कोणी जास्त नकारात्मक घरामध्ये व्यक्ती असेल त्याच्यासाठी तो उपाय आहे। शमीचं झाड हे जवळपास लाजाळूच्या झाडासारखं असतं, पण ते हात लावला की काही लाजाळूचं झाड जसं मिटतं त्याप्रमाणे हे काही मिटत नाही। त्यामुळे शमीच्या झाडाचे हे उपाय उद्या करायला विसरू नका। त्याचबरोबर घरामध्ये तुमच्या जर नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, नकारात्मक वातावरण वाटत असेल, घरापेक्षा बाहेर जास्त चांगलं तुम्हाला वाटत असेल, अशा वेळेस कुठल्याही कारणाने घरातील व्हायब्रेशन्स जरी खराब झाले तर उद्याच्या दिवशी तुम्ही शमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीफार माती घेऊन यावं आणि ती देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी देवपूजेमध्ये ठेवायची आहे। आणि परवा
ती तुम्हाला म्हणजे देवघरामध्ये ठेवू शकतात तुम्ही, किंवा कुठेही असं तुमच्याकडे जी जागा आहे जिथे कोणी जास्त टच करायला जात नाही, शिवायला जात नाही, तिथे ठेवा. त्याने पण तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती खेचली जाते. जशी की मी कोहळ्याच्या बाबतीत सांगितलं होतं, त्याचप्रमाणे हा देखील एक उपाय आहे की शमीच्या झाडाच्या मुळाची जी माती असते ती घेऊन यायची आहे, ती ठेवायची आहे. अगोदर सगळ्या जे तुम्ही घेऊन याल ना त्याची सगळ्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर वेळ येते ते शमीच्या झाड आहे त्याच्या खोडाला एक बारीक बारीक काटे असतात, अगदी छोटे छोटे. जर ते काटे तुम्हाला म्हणजे झाड मोठं असेल आणि काटे जर तुम्हाला काढता आले तर त्याचा तुम्ही 7 ते 8 काटे बस झाले तुम्हाला. उद्या घरामध्ये कापूर, लवंग आणि हे जे काटे आहेत त्यांचा धूप करायचा आहे. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि कुलदेवतेचा मंत्र म्हणून तो धूप जो आहे तो तुमच्या घरातील पूर्ण म्हणजे हे आहे ना, तुमच्या घरामध्ये पूर्ण सगळ्या दिशांना तो धूप दाखवा. उद्याच्या दिवसातला हा जो उपाय आहे तो असा उपाय आहे की जेणेकरून कितीही वाईट शक्ती, कितीही वाईट नकारात्मक ऊर्जा घरात असेल, कितीही वाईट विचारांचा व्यक्ती घरात असेल, तर हा जो उपाय आहे हा कधीच फेल जाणारा नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मातीचा वापर करू शकतात, त्याच्या मुळाचा, त्याच्या काट्यांचा वापर करू शकतात, पानांचा आणि खोडाचा देखील वापर करू शकतात. हा टोटली उपाय जो आहे तो नकारात्मकता घालवण्याचाच उपाय आहे, त्यामुळे हा तुम्ही करायला विसरू नका. त्याचबरोबर उद्या बरेच जण शस्त्रपूजा करत असतात. शस्त्रांची पूजा अवश्य केली जायला पाहिजे. घरातील गृहिणींनी देखील शस्त्रांची पूजा करावी. परंतु ज्यांचं आता पार्लर वगैरे आहे किंवा ज्यांचा उद्योग व्यवसाय हा शस्त्रांवरच डिपेंड आहे, त्यांनी पण म्हणजे कैची वगैरे शिवणकाम कोणी करत असेल तर त्यांनी देखील कैचीचा वगैरे पूजा करायची आहे. शस्त्रांची पूजा करणं ह्याला खूप महत्त्व आहे, कारण त्यानेच आपल्याला ती रोजीरोटी मिळत असते. त्यामुळे शस्त्रांची पूजा करणं महत्त्वाचं आहे. आजकाल शस्त्रांपेक्षा आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर आपण करत असतो काही ठिकाणी. जसं की मोबाईलवर, कम्प्युटर्सवर, लॅपटॉपवर तुमचं काम असेल तर त्याचीही पूजा करा. लहान मुलं घरामध्ये असतील तर त्यांच्याकडनं पाटीची वही, पुस्तकांची पूजा करून घ्या. सोनं वगैरे वाहून त्यांची पूजा केली जाते, ते करायला अजिबात चुकवू नका. त्यानंतरचं जसं पंचमीला आई लहान मुलांच्या जिभेवर एम लिहिते, जो सरस्वती मातेचा बीजमंत्र असतो, त्याचप्रमाणे उद्या वडिलांकडनं हा आपल्या मुलांसाठी उपाय केला जावा. तर तो म्हणजे उद्याच्या दिवशी श्रीम लिहायचा आहे. श्रीम लिहायचा आहे उद्याच्या दिवशी, आणि ओम लिहायचा आहे आणि श्रीम लिहायचा आहे. तुम्हाला दोन्ही अक्षर तुम्ही लिहू शकतात, किंवा तुम्ही ओम किंवा श्रीम काहीतरी एक त्यातलं लिहिलं तरी चालणार आहे. श्रीम आणि ओम यापैकी काहीतरी एक जिभेवर लिहायचं आहे. ते पण दर्भाच्या काडीने लिहिता आलं तर लिहा, सोन्याची काडी मिळाली तर त्याने लिहा, किंवा चांदीचं काही असेल तुमच्याकडे त्याने लिहिला तरीही चालणार आहे. त्यानंतर उद्या तुम्हाला उद्यापासूनचा जो चंद्र आहे तो तुमच्या आयुष्यातील खूप मोठा बदल घडवणारा आहे. उद्यापासून कोजागिरी पौर्णिमा जी शनिवारी येणार आहे, पुढच्या येणाऱ्या त्या पौर्णिमेचे जो चंद्र आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. पण उद्यापासून जो कलाकलाने वाढणार आहे त्या चंद्राचं म्हणते मी. उद्यापासून जो कलाकलाने वाढणारा चंद्र आहे त्याची पूजा करा. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमतरता पडणार नाही, कारण तुम्ही चंद्राचे वाढता कलाकलाने जो चंद्र वाढत आहे त्याची तुम्ही पूजा करता आहात. तुमच्याकडे आर्थिक जी प्रॉब्लेम असेल ते सर्व काही, किंवा जी काही तुमची प्रॉब्लेम्स असतील ते दूर होणार आहेत. त्यानंतरचा सायंटिफिक एक उपाय आहे, तो म्हणजे जो चंद्र आहे त्याला तुम्हाला बघायचं आहे. परंतु जितका वेळ तुम्हाला पापणी न लावता बघता येईल तितका वेळ शक्यतो बघा, कारण हा एक उपाय आहे की जेणेकरून आपल्या जे डोळे आहेत त्यांची जी क्षमता, बघण्याची क्षमता वाढणारी आहे. त्यामुळे हे सगळे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्हाला उद्याच्या दिवसात करायचे आहेत. तर उपाय कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर न करता पुढे जाऊ नका. नमस्कार.